छत्रपती संभाजीनगरातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांच्या कामासाठी पैसे तर घेतले पण प्रत्यक्षामध्ये काम झाले नसल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला। जिल्हा परिषदेच्या कामात 4,70,00,000चा घोटाळा झाल्याचा आरोपही आमदार प्रशांत बंब यांनी केला। तर माझ्याकडून चुका झाल्या आणि काही कारवाई होईल अशी कबुली जिल्हा परिषद अधिकारी काकड यांनी दिलेली आहे। माझ्या मतदारसंघामध्ये 8 रस्ते व बिल्डिंग्स मिळून जवळपास 4,70,00,000 रुपयाच्या आसपास, काही रस्ते एकही पैशाचं काम न करता पूर्ण कंप्लीशन सर्टिफिकेट देऊन 100% काम झालंय असे दस्तावेज तयार करून एमबीज रेकॉर्ड केल्या आणि त्यावरचे बिलही तयार केले आणि जवळपास 4 कोटी रुपये हे ऑलरेडी उचलण्यात आलेले आहे ऑगस्ट 2024 मध्ये। माझ्या लक्षात आल्याबरोबर ते मी थांबवलं। ते पैसे आज तागायत गव्हर्नमेंट कडनं गेले नाहीत, परंतु कॅपोसह त्यांनी हे सगळं एम्बेझलमेंट करून ठेवलेलं होतं, मिस अप्रोप्रिएशन करून ठेवलेलं होतं। याच्याबद्दल चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे। चौकशी समितीमध्ये जे काही दोषी अधिकारी असतील त्याच्यावर कारवाई प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, एवढंच आहे। पण त्याच्यामध्ये कामे पूर्ण झाली नसतानाही तुम्ही कंप्लीशन सर्टिफिकेट दिले हो, हा तुमच्यावर सुद्धा आरोप आहे। तर ते त्याच्यात तुमचं नेमकं काय चुकलं? काही प्रमाणामध्ये माझ्याकडून त्या चुका झालेल्या आहेत, त्याच्यावर आता शासन माझ्यावर कारवाई करणार आहे। यस, नेमकं काय काय चुका झाल्यात हे तुमच्या निदर्शनास आलं नंतर आणि तुमच्याकडून काय झाल्यात अधिकाऱ्यांकडून जरा सविस्तर दिलं तर माहिती नाही काय होतं, बिल लिहिताना संबंधित शाखाबंद बिल लिहितात, उपायबंद त्याला 100% चेकिंग दाखवते, 5% चेकिंग माझं असते। मार्चमध्ये बिल आलेले होते, मार्चमध्ये बिल आल्यामुळे मला जास्त वेळ मिळाला नाही साईटवर जायला आणि बघायला, त्याच्यामुळे अनादाने 5% चेकिंग केलेली आहे। दोषींवर कारवाई करणार आहात तुम्ही? यस, दोषीवर कारवाई होणार आहे। चौकशी समिती बसवली आहे, चौकशी झाली आहे की होते? नाही, चौकशी समिती बसवलेली आहे, चौकशी चालू आहे। किती दिवसात होईल? 8 दिवसामध्ये चौकशी होऊन जाईल। सर, तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहात, हो हो, तुमच्यापेक्षा पण एक हायर अथॉरिटी असते, त्याच्यामध्ये सहभाग असल्याशिवाय हे पूर्ण होत नाही असं त्याबद्दल मी नाही। म्हणजे तुम्हाला जी सही करायला लावली ते काही दबाव होता का? काही नाही, दबाव वगैरे काही नाहीये, असे काही विषय नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।